नमस्कार, आपण पाहताय रोकठोक आणि आज रोकठोकमध्ये आहेत भारतीय जनता पार्टीचे मलकापूर नगर परिषदेचे अधिकृत उमेदवार तेजस सोनवणे. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार सर. खरं तर मुलाखत घेण्याचं कारण की तुम्ही आता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहात. ओके. सध्या कसा प्रचार सुरू आहे? प्रचार हा माझा पहिल्या दिवसापासून सुरू आहे. मी लोकांच्या घरापर्यंत घर टू घर जाऊन लोकांना भारतीय जनता पार्टीसाठी मतदान मागतोय, वोटिंग मागतोय. लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या समस्या मी जाणून घेतोय स्वतःहून. भारतीय जनता पार्टीचे जे काही ध्येय आहेत की धोरणे आहेत ते सगळं लोकांना समजून सांगतोय. आणि मलकापूरच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पार्टी ही सक्षम आहे. आमचे मार्गदर्शक माझे गुरुवर्य डॉक्टर अतुल बाबा भोसले जे कराड दक्षिणचे दमदार आमदार आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या मलकापूरचा सर्वांगीण विकास होणार आहे. तर त्यांच्या कर्तृत्वावरती, त्यांच्या विजनवरती मलकापूरवासियांनी सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान करणं हे भूमिका असणार आहे. खरं तर तुम्ही इंजिनियर आहात. यस. आणि सर्वसामान्य कुटुंबातील आहात. हां. खरं तर असं बोललं जातं की भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्यांच्याकडे लक्ष देत नाही त्यांना, पण हे कसं काय, तुमचं काय मत आहे भाजपाबद्दल? ॲक्च्युली हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. तुम्ही या गोष्टीचं उदाहरण जर पाहिजे असेल तर ते माझ्याकडून घ्यावं. खरं तर मी एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेलं एक तरुण आहे. मी एक उच्च शिक्षित आहे. माझं इंजिनिअरिंग कंप्लीट आहे, बॅचलर ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून. मी गेले 10 वर्ष जॉब करतो आहे. लोकांच्या समस्या मी जाणून घेतो आहे, लोकांच्यात मी मिसळतो आहे. मला माहीत आहे की शहराचा जर विकास जर घडवायचा असेल तर उच्च शिक्षित आणि तरुणांना योगदान देणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हाच प्राथमिक विचार करून आमच्या मार्गदर्शकांनी, गुरुवर्यांनी, अतुलबाबांनी हा जो संदेश दिला आहे की बाबा मलकापूरच्या विकासासाठी उच्च शिक्षित तरुणच पाहिजे आणि तोच हा विकास करू शकतो. आता तुम्ही खरं तर इंजिनियर आहात आणि सुशिक्षित आहात. राजकारणात तुमचं कुटुंबाची पार्श्वभूमी सांगा. तुम्ही राजकीय की? खरं तर राजकीय पार्श्वभूमी आमची खूप कमी आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीचे एक सदस्य म्हणून आम्ही पहिल्यापासून काम करतो आहे. ओके. आणि आमचा एक व्यावसायिक आहे. व्यावसायिक स्वरूपातून आम्ही लोकांच्या भावना आम्ही समजून घेतोय, लोकांच्या जवळ आहे आम्ही. ओके. म्हणजे राजकीय पार्श्वभूमी कुठली नाही कुटुंब? राजकीय पार्श्वभूमी कुठलीही नाही. एक फक्त भारतीय जनता पार्टीचा सदस्य म्हणून आम्ही कार्यरत आहे. भोसले कुटुंबियाने करत असलेलं जी सेवा आहे आरोग्यविषयी किंवा शैक्षणिक, त्याबद्दल तुम्हाला काय बघता तुम्ही? खरं तर आपल्या मलकापूरमध्ये कृष्णा विद्यापीठासारखं एक मोठं दालन आहे जी की आरोग्यविषयक असू दे किंवा स्वच्छतेच्या विषय असू दे, मलकापूरमधून असून दे किंवा कराडमधून असून दे, कोणत्याही पेशंट किंवा कोणत्याही नागरिकच्या आरोग्याचा जो विषय असेल तर फक्त कृष्णा विश्व विद्यापीठ म्हणजे कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टमधूनच त्या सगळ्या गोष्टी, लोकांची सेवा असून दे, आरोग्याचे विषय असून दे, ते सगळे पूर्णपणे होतात. काही लोकांना एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये पण त्यांच्या सेवा सुविधा त्यांना मिळालेल्या आहेत. अशीच एक मोठं विश्व विद्यापीठ आहे की जेणेकरून आरोग्याचे विषय असतील, स्वच्छतेचे विषय असतील, हे सुरू आहे. आता तुम्ही मलकापूरमध्ये प्रचार यंत्रणा सुरू आहे, घरोघरी तुम्ही जात आहे. तुम्हाला प्रमुख समस्या अजून कोणत्या वाटतात की मी नगराध्यक्ष झाल्यापासून चालल्यानंतर ह्या प्रश्न मी सोडवेन म्हणून? प्रामुख्यानं सर्वात मोठी जबाबदारी जी असणार आहे, ज्या मूलभूत गरजा असणार आहेत आपल्या, की 24/7ची जी पाणी योजना आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हे सर्वात मोठं काम असणार आहे. रस्त्यांचे सुनियोजित व्यवस्था, ड्रेनेजची व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, ह्या ज्या प्रामुख्यानं ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याची पूर्तत्व करण्याची जबाबदारी माझी पूर्णपणे असणार आहे आणि ते मी कंटिन्यू करणार आहे. सध्या प्रचाराची कशी यंत्रणा राबवता तुम्ही? आता प्रत्येक ठिकाणी जाणं, सकाळचं कसं शेड्यूल कसं आहे तुमचं? मी सकाळी 7 वाजल्यापासून माझा प्रचार सुरू करतोय. संध्याकाळी 10 वाजेपर्यंत मी प्रचार सुरू करतोय. मी 1 to 1 डोअर टू डोअर लोकांच्या घरापर्यंत जातोय. लोकांच्या ज्या काही समस्या असतील त्या जाणून घेतोय, लोकांची इच्छा जाणून घेतोय. आणि भारतीय जनता पार्टी मलकापूरमध्ये कशासाठी आणि का, अतुलबाबांचं जे स्वप्न आहे की मलकापूर हे स्मार्ट सिटी म्हणून पूर्ण देशामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याची नोंद झाली पाहिजे, या संकल्पनेचा विचार करून आम्ही वोटर मागतो, हे मतदान मागतोय सर्वांना. आता खरं तर मलकापूरमध्ये आता नुकताच काँग्रेसचा गट आता आलेला आहे भाजपमध्ये, ते एकत्र काम करत आहेत. 2 गट सांभाळताना थोडे होते का? त्याची काही अडचण मला असं वाटत नाही, कारण का आदरणीय मनोहरभाऊ शिंदे आहेत आपले, ज्यांनी गेले 15 वर्ष मलकापूरचा विकास केलेला आहे.
आपले अतुलबाबांची साथ आहे त्यांच्यासोबत. त्यामुळे असं कुठंही कधीही मला जाणवले नाही. सगळं कार्यकर्ते असतील, सगळे प्रमुख नेते असतील, सगळे एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीच्या प्रचारामध्ये कार्यरत आहेत. प्रचार शुभारंभ जो झाला, डॉक्टर अतुल भोसले सुद्धा म्हणाले की सर्वांना एकत्र घेतलं, म्हणजे 2 भाऊ एकत्र आले, म्हणजे अशोक भाऊ आणि मनोहर भाऊ, आणि महिलांचा सुद्धा मोठा सहभाग आहे प्रचारात. कशा आहेत पद्धतीनं महिलांचा सहभाग तुम्हाला जाणवतो या ठिकाणी? खरं तर पुरुषांप्रमाणे महिलाही तितक्याच ॲक्टिव्ह आहेत. आम्ही ज्यावेळी प्रचार करतो त्यावेळी आमच्यासोबत महिलाही असतात. महिलांची तेवढीच जबाबदारी आहे की आपल्या शहराचा विकास होणे ही त्यांची कामगिरी आहे महत्त्वाची सध्या. आणि त्यांचा सपोर्ट आम्हाला खूप आहे. महिलांचे विषय असतील, त्यांच्या आरोग्याचे विषय असतील किंवा स्वच्छतेचे विषय असतील, त्या 1 to 1 आम्हाला सांगतात. आम्ही त्याच्यावरती कार्यरत आहे. आम्ही प्रत्येक गोष्टी नोट डाऊन करून ठेवलेल्या आहेत आमच्याकडून. आणि महिलांचा पाठिंबा हा आम्हाला कायम आहेच आणि आमच्यासोबत आहेत सगळ्या महिला. खरं तर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोण असेल ह्या 10 ते 12 नावं चर्चेमध्ये होती. असं काय तुमच्याकडे अतुल भोसलेंनी बघितलं की तुमचं नाव फायनल झालं? तुम्हाला काय वाटतं? खरं तर नगराध्यक्षपदासाठी हा उच्च शिक्षित उमेदवार हवा आहे. आणि मी एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे. लोकांशी जवळीक साधणं हे माझा सर्वात प्रथम काम आहे. मलकापूरच्या ज्या काही समस्या असतील, की जे विजनरी प्लॅन्स असतील, विजन्स असेल मलकापूर शहरासाठी, की स्मार्ट सिटी जो प्लॅन आहे, जो बाबांनी आखलेला आहे, बाबांनी सांगितलं की मलकापूर शहराचा आपण 25 वर्षाचा प्लॅनचा आराखडा आपण बनवलेला आहे. त्या आराखड्याप्रमाणे आपण मलकापूरचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न असतील, ड्रेनेजची व्यवस्था असेल, घनकचरा व्यवस्थापन असेल, स्वच्छ सुंदर हरित वातावरण असेल, जेणेकरून लोकांना असं वाटलं पाहिजे की महाराष्ट्रातील सर्व लोकांना असं वाटलं पाहिजे की आम्हाला मलकापूरमध्ये जाऊन राहण्याची आम्हाला संधी भेटली पाहिजे. असं शहर निर्माण करण्याची संकल्पना आमच्या बाबांची आहे आणि ती संकल्पना घेऊनच आम्ही पुढे आलेलो आहे आणि पुढे जातोय आणि लोकांना तेच सांगतोय आम्ही. खरं तर इथं स्मार्ट सिटीबरोबर उद्योग निर्मितीसुद्धा झाली पाहिजे. कारण तुम्ही स्वतः एक इंजिनियर आहात, तुम्ही जॉब करताय म्हणता तुम्ही. यस. तुम्हाला पर्सनली काय वाटतं की उद्योग निर्मिती संदर्भाची संकल्पना? तरुणांना रोजगार हा उपलब्ध झालाच पाहिजे. तो MIDCच्या मार्फत होऊ शकतो, उद्योगांच्या मार्फत होऊ शकतो, लघु उद्योग असतील किंवा सूक्ष्म उद्योग असतील, असे वेगवेगळे प्रोजेक्ट्स हे मलकापूरमध्ये होणं गरजेचं आहे. MIDC ही आपली आता 2 स्टार आहे, ती 5 स्टारमध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम अतुल बाबांनी घेतलेलं आहे हाती. 5 स्टार MIDC झाले की मोठ्या कंपन्या समजा आपल्या MIDCमध्ये आल्या तर मॅक्झिमम जो तरुणांचा जो प्रश्न आहे की बाबा जॉबचा, तो पूर्णपणे कंप्लीट होऊन जाईल आणि लोकांना रोजगारांची संधी भेटून जाईल. तुमचे मला वाटतं 5 नगरसेवक बिनविरोध झाले, 6 नगरसेवक झाले. तर तिथं सुद्धा नगराध्यक्षाची निवडणूक मात्र होणार आहे. तिथं तुम्ही यंत्रणा कशी राबवताय तुम्ही? खरं तर जिथे बिनविरोध उमेदवार आहेत ते स्वतः माझ्या नगराध्यक्ष पदाच्या सीटसाठी स्वतः वैयक्तिक घराघरात जाऊन मतदान मागत आहेत की जरी बिनविरोध असेल तरी नगराध्यक्ष पदाला हे वोटिंग करायचं आहे. माझ्याकडची टीम आहे, माझ्या घरातले मेंबर्स आहेत, तेही प्रत्येकाच्या घरात जाऊन सांगतात की नगराध्यक्ष पदाला तुम्हाला वोटिंग झालं पाहिजे. कधी काय होतं जिथं बिनविरोध सीट्स असतात तिथं वोटिंगचं प्रमाण कमी होतं. नाही, मला तर असं वाटतं की जिथं बिनविरोध आहे तिथं मॅक्झिमम वोटिंग होईल. माझी अशी शक्यता आहे आणि माझी भावना आहे, तिथं सगळ्यात जास्त वोटिंग होईल. तुमच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार आहेत. ओके. जरी तुम्हाला ते म्हणजे नगण्य दिसत असले तरी एका मोठ्या पक्षाचे दोन्ही उमेदवार आहेत. तुम्ही ते कसं मानतात त्यांचं आव्हान? तुम्ही आव्हान हे कसं आहे, आव्हान हे प्रत्येकाचं एक प्रोटोकॉल्स असतो, प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीने काम करतात. मलकापूरच्या सर्वांगीण विकासासाठी अतुल बाबांनी जे विजन पकडलं आहे, मनोहर भाऊंचे जे मार्गदर्शन आहे किंवा त्यांचे जे प्लॅन्स आहेत, त्याच्यासोबत आम्ही सर्वजण एकत्र येऊन मलकापूरचा सर्वांगीण विकास हेच ध्येय समोर ठेवून आम्ही कार्यरत आहे. त्यामुळे मलकापूरचा विकास होणं हेच आमचं प्राथमिक काम आहे. म्हणजे जे काही प्रकल्प असतील, जे काही प्रोजेक्ट्स असतील ते कंप्लीट होण्याचं आमचं प्राथमिक काम आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आम्ही घेतल्या प्रत्येक प्रभागातून. प्रत्येकाची अपेक्षा आहे की कमीत कमी ट्रॅफिकवर खूप मोठा म्हणजे प्रश्न हा मलकापूरमध्ये सुटला पाहिजे. त्याबद्दल काय प्लॅन काय तुम्ही नगराध्यक्ष उमेदवार म्हणून काय आहे? ट्रॅफिकची व्यवस्था जे आहे, जे ओपन स्पेस असतील तिथं ट्रॅफिकचे
पार्किंगसाठी 2 व्हीलर पार्किंग असेल किंवा 4 व्हीलर पार्किंग असेल, त्याचे आम्ही ओपन स्पेस वेगवेगळ्या भागामध्ये कन्सिडर करून तिथं आम्ही पार्किंगची व्यवस्था करणार आहे. त्यानंतर आपलं NH4चं जे काम सुरू आहे तेही काम कदाचित 1 वर्षामध्ये कंप्लीट होणार आहे. NH4चं काम पूर्णपणे झालं की ट्रॅफिकची जी व्यवस्था आहे ती पूर्णपणे कमी होणार आहे, जेणेकरून वेगवेगळ्या भागातून जे रस्ते आपल्याला हवे आहेत, आकाशीनगर भागातून जे कनेक्टिव्हिटी रस्ते असतील किंवा गावठाणमधून जे कनेक्टिव्हिटी रस्ते आहेत ते रस्त्यांचे टाउन प्लॅनिंग्स वगैरे करून आम्ही ते रस्त्याचा जो विषय आहे, पार्किंगचा जो विषय आहे तो पूर्णपणे आम्ही सक्रिय करणार आहे. आता 2 तारखेला मतदान होतं आहे, तुम्ही मलकापूरवासियांना काय आवाहन कराल आमच्या चॅनलच्या माध्यमातून? मी सर्वांना एक आव्हान करतो, भारतीय जनता पार्टीचं ध्येय आणि धोरणे खूप मोठी आहेत. तुम्ही सर्वांनी 2 तारखेला मतदान करून भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना आणि मला तुम्ही प्रचंड मतांनी विजय करा, मी एवढी अपेक्षा करतो. खरं तर मलकापूर नगर परिषद ही महाराष्ट्रातील खूप नावाजलेली ही नगर परिषद आणि आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीनं चे उमेदवार या ठिकाणी घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. सर, तुम्ही आमच्याशी बोललात, धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.